चेकआउट करायला निघालो. हॉटेलच्या अप्पर साईडून म्हणजे हा 4th फ्लोअर आहे. आमचा रूम आहे 10th फ्लोअरवर, बट 4th फ्लोअरवरून पण व्ह्यू किती छान दिसतोय बघा. आणि मी जस्ट आता आली आहे पूल एरियामध्ये, जे की आहे 4th फ्लोअरवर. आत्तापर्यंत वेळ नाही मिळाला इकडे येण्यासाठी, बिकॉज कंटिन्यू एकदम पॅक डेज होते आणि पॅक शेड्यूल होतं. बट आज वेळ मिळाला तर मी एक्सप्लोअर करते जरा हॉटेल पण. I'm working out in jeans and t-shirt. Indians can do anything. 4 calories कमी झाले माझे. Oh my god, 5. छान रिलॅक्सिंग वाटते. फक्त एवढंच की सिंगापूरमध्ये खूप जास्त ऊन आहे. सनस्क्रीन घेऊन जा, बिलकुल विसरू नका. आणि इथलं वातावरण खूपच जास्त ह्युमिड आहे. सो तुम्ही ट्राय करा की बॉडी डिहायड्रेट होत असते सारखी, तर ट्राय करा की पाणी व्यवस्थित पिया. हा आहे आमच्या हॉटेलचा नजारा. आणि आता आम्ही चाललो आहे मरीना बे सँड्स आणि क्लाउड फॉरेस्ट. लिफ्ट आलेली आहे इथे बघा. लिफ्टमध्ये कार्ड टॅप करायला लागतो आणि नंतर मग बटन प्रेस करायला लागतं. मरीना बे सँड्स ऑब्झर्वेशन डेवर जाण्यासाठी. आणि लाईन आहे. तिकीट्स आम्ही ऑलरेडी केले होते आणि तरी पण त्या तिकीट्सचं रिझर्वेशन आणि बुकिंग ते खूप इम्पॉर्टंट असतं, तर ते विसरू नका. काल आमच्याकडून कसं होतं की वेस्ट ऑफ टाईमसाठी तिकीट तर होतं आमच्याकडे, पण ते आम्ही बुकिंग स्लॉट बुक नव्हता केला. सो आम्हाला मग तिथले ते जे मॅनेजर्स होते ते चांगले होते. सो त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या तिकीट काउंटरवर जाऊन तुम्ही एक स्लॉट बुक करा आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी आम्हाला एंट्री दिली. सो स्लॉट बुक करणं बिझनेस. You should enjoy the view. Look at the view. Observatory deck is at level 56 आणि जी लिफ्ट आहे ती सुपर फास्ट लिफ्ट आहे. अर्ध्या मिनिटमध्येच आम्ही 56 लेवलला पोचलो. हा एरिया तो आहे जो बोर्डवाला एरिया दिसतो आपल्याला मरीना बे सँड्स वाली बिल्डिंगमध्ये. सो त्याचा फ्रंट एरिया आहे.
सारे रेस्टॉरंट्स पण आहेत. इवन ऑब्झर्वेटरी डेकवर सुद्धा खूप सारे फूड आयटम्स आहेत जे की ऑब्वियसली खूप महाग आहेत. हा बघा, हा आहे गार्डन्स बाय द वे. हे आहेत सुपर ट्रीज, तिथे आपण इव्हनिंगला जाणार आहोत. आणि हा आहे फ्लावर डोम आणि क्लाउड फॉरेस्ट वगैरे डोम्स. At the view guys. आणि हा बघा फ्लायर, सिंगापूर फ्लायर. इथे मर्लायन स्टॅच्यू दिसतो छोटासा. आज ऑब्झर्वेशन डेकवर एवढं ऊन नाही आहे, ठीक आहे म्हणजे आहे, पण एवढं त्रास नाही होते. मधून क्लाउडी एन्व्हायरमेंट होतं आहे आणि क्लाउड्स येतात, सो एवढं काही त्रास नाही होते. बट काल जे ऊन होतं बापरे खूप बेकार होतं, खूप त्रास झाला आम्हाला. तरी पण तुम्ही जेव्हा आपण ऑब्झर्वेशन डेकवर येणार तेव्हा मेक शुअर की अम्ब्रेला घेऊन या किंवा मग इव्हनिंगचा टाईम स्लॉट बुक करा. आता 1 to 3च्या स्पॉटमध्ये थँक गॉड की आज जास्त ऊन नाही आहे, एन्व्हायरमेंट चांगलं आहे. हा रेस्टॉरंट आहे आणि इथे सेटिंग हे अशा डोम्समध्ये त्या लोकांनी केलेलं आहे. गार्डन्स बाय द बेला डायरेक्ट एंट्री आहे मरीना सँड्समधून. आणि इथे तुम्ही बघू शकता सुपर ट्रीज दिसतात आपल्याला. कॅक्टसचे छोटे छोटे स्पेसीज आहेत.
एवढे छोटे कॅक्टस असू शकतात. हे बघा झाडामध्ये उगवलेत. किती थंड आहे. वाव. क्लाउड फॉरेस्टचा व्यू लेवल 7 वरून आणि मध्ये मध्ये ते लोक स्प्रे करत असतात सो दॅट क्लाउड स्प्रे करत असतात सो दॅट क्लाउडी फील आला पाहिजे. आणि इथूनच मरीना बे सँड्स पण व्यू दिसत आहे. मेक शुअर करा की इथे येऊन तुम्ही काही टच करणार नाही, तुम्ही फुलं तोडणार नाही. की इथे ऑरेंजेस आहेत, त्याचे बोन्साय आहेत, त्याचे ऑरेंजेस तोडणार नाही. ऑलमोस्ट सनसेटचा वेळ झाला आणि व्ह्यू बघा किती सुंदर दिसतंय. म्हणजे या पूर्ण डोममधून वरच्या लेवलवरून पूर्ण 360 व्ह्यू दिसतंय. फ्लायरपर्यंतचं व्ह्यू आपण बघू शकतो. छान आहे हा. नक्की विजिट करा क्लाउड फॉरेस्ट. आता आपण सुपरट्रीच्या इथे पोचलेलो आहोत. हे माझ्या पाठी तुम्ही बघू शकता. हे आहेत सुपरट्री. इथे आता एक लाईट आणि लाईट शो होणार आहे. लाईट अँड म्युझिक शो तो होणार आहे. सो आम्ही थोडा वेळ वेट करतो आहे आता शोसाठी. आता खूप भूक लागली आहे आणि आम्ही त्यासाठी मॅगडीमध्ये जायचा विचार केला होता. पण मॅगडीचा क्यू बघूनच कॅन्सल करावं असं वाटतं. We are all set for light show. आम्हाला लेट झालं आहे आणि भर पाऊस आलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत बाय वॉक. लिटिल इंडियामध्ये गेलो होतो डिनरसाठी आणि आता बाय वॉक हॉटेलवर रिटर्न चाललो. आजच्या व्हिडिओ रिलेटेड काही टिप्स आहेत माझ्याकडे. जेव्हा तुम्ही मरीना बे सँड्समध्ये जाणार तेव्हा स्लॉट बुक करूनच जा. पण तुम्ही क्लाउड फॉरेस्टमध्ये जाणार तेव्हा वॉर्म क्लोथ किंवा जॅकेट नक्की कॅरी करा, कारण तिथलं वातावरण खूप थंड आहे. तिथे एक आर्टिफिशियल वॉटरफॉल बनवलेला आहे आणि त्याच्यामुळे तिथलं वातावरण खूप थंड आहे आणि कंटिन्यू तिथे क्लाउडी असं वाईब्स येण्यासाठी फॉग स्प्रे केला जातो मध्ये मध्ये. सो वॉर्म क्लॉथ नक्की कॅरी करा. कुठल्याही अट्रॅक्शनवर जाताना तुमच्यासोबत एक वॉटर बॉटल नक्की कॅरी करा किंवा ॲटलिस्ट एक एम्प्टी वॉटर बॉटल तरी नक्की कॅरी करा, कारण सिंगापूरमध्ये पाणी खूप कॉस्टली या साईडला आहे. सगळीकडे ड्रिंकेबल वॉटरचे टॅप्स आहेत आणि तिथे लिहिलेलं असतं ड्रिंकेबल वॉटर करून. सो
पाणी इझिली अवेलेबल होतं, बट जर तुम्ही ते विकत घ्यायला गेलात तर ते कॉस्टली साईडला आहे. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.